नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला SRPF गट क्रमांक 5-2चा पेपर नुकताच पार पडला आहे. या पेपरची कठीण पातळी पाहता गणिताचे प्रश्न थोडे कठीण होते. या कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे कमीत कमी वेळेत कसे काढायची हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 10. जर एक क्रमांक 59P8257 13ने अगदी विभाज्य असेल तर P बरोबर किती? म्हणजे आता इथं P असा कोणता पुट करायचा आपल्याला, Pच्या जागी या 4 ऑप्शनमधील कोणता अंक ठेवल्यानंतर त्याला 13ने पूर्ण भाग जाईल असं विचारले. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? ऑप्शनच पुट करावे लागणार आहेत आणि यासाठी तुम्हाला 20 पर्यंत पाढे हे पाठच असले पाहिजेत, तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल अवघड जाणार नाही. चला बघूया पुढे. 59Pच्या जागी 1 ठेवूया. 18257 13 भाग जातोय का बघूया. याला 13ने भाग जातोय का बघूया. 6 13 पंचे 65 म्हणजे 7 बाकी उरत्या, त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन 2 चेक करूया. 59282 Pच्या जागी आपण 2 ठेवलेला आहे. इथे दुसरा कोणताच वे नाही, शॉर्टकट मेथड इथं नाही आहे. आपल्याला पाढेच पाठ असले पाहिजेत. 13 त्रिक 39, 13 चोक 52, 52 आणि 7 13 पंचे 65, 7 13 संग 78 आणि 13 13 एके 13 12 उरतील, त्यामुळे 13 17 त्यामुळे यालाही भाग जाणार नाही. ऑप्शन क्रमांक बी होणार नाही. ऑप्शन क्रमांक सी बघूया. 59Pच्या जागी 3 ठेवायचं आहे आपल्याला. 8257 डिवाइड 13, 13 त्रिक 13 चोक 52, 7 13 पंचे 65, 8 संग 78 पुन्हा किती राहिले 10, 13 सत्ती 91, 91 5 11, 13 17. त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. जेव्हा आपण Pच्या जागी 3 पुट करेल त्यावेळी 13ने त्याला पूर्ण भाग जातोय, त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. त्यानंतर क्वेश्चन पेपरमधला 13वा प्रश्न मॅथ्सचा आहे. 74088 चे घनमूळ किती? आता हा नंबर इथे पुन्हा लिहून घ्या. 74 इथं काय सांगितलंय? घनमूळ काढायला सांगितलंय. घनमूळ ज्यावेळी काढतोय आपण त्यावेळी दिलेल्या संख्येचे काय 3 अंकांचा एक भाग करायचा, शेवटच्या 3 अंकांचा एक भाग करायचा आणि पहिल्या 2 अंकाचा एक भाग करायचा. आणि ज्यावेळी वर्गमूळ काढतोय त्यावेळी मात्र आता हे 12 25चे ज्यावेळी वर्गमूळ काढणार आहे आपण त्यावेळी काय करतोय, या संख्येचे 2 भाग करतोय, शेवटच्या 2 अंकांचा एक नंबर तयार होतोय. इथे 3 अंकांचा होतोय. आता शेवटी 8 आहे, त्यामुळं 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, जे 2 असणार आहे हे फिक्स आहे. आता 74च्या जवळ असा कोणता अंक आहे ज्याचा घन 74च्या जवळ आहे? म्हणजेच 4 गुणले 4 गुणले 4, 4 चोक 16, 16 चोक 64 हा 74च्या जवळ आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल 4 आणि याचा 2 म्हणजे 42 आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा असा प्रश्न आहे. क्रमांक 26 मध्ये कोणतं लॉजिक आपल्याला यामध्ये मिळते ते बघूया. एकतर 2 अधिक 7 9 होतील, 3 अधिक 6 9 होईल. आता 4 अधिक 9 किती पाहिजे? 4 आणि 9 किती होणार? 4 अधिक 9 तर 13 होतील. आता 13 यामधील कोणत्या अंकांची बेरीज आहे? इथे 12 होईल, इथे 4 होईल, इथे 8 होईल, इथे 9 होईल. त्यामुळं हे लॉजिक इथे लागू होणार नाही. लॉजिक दुसरं चेक करूया. अजून एक लॉजिक आहे ते होतंय का बघूया. 2 अधिक 7 किती होईल? 9 आणि 9 चोक 36. तर इथे काय करूया, 4 अधिक 9 किती होईल? 4 अधिक 9 होईल 13 आणि 13 चोक 52. 52 सुद्धा आपल्याला यामध्ये पर्यायामध्ये नाही, त्यामुळे हे लॉजिक इथं होणार नाही. 3 नंबरचं लॉजिक चेक करूया बघा. 3चा क्यूब 27 आहे, त्यानंतर चा वर्ग आहे 36, 7चा वर्ग आहे 49. इथं वर्ग पण कोणता दिसत नाहीये, 36 दिसतोय पण 36 असणार नाही, कारण 36 हा इथे रिलेशनमध्ये होणार नाही. त्यामुळे ऑप्शन यामध्ये कोणताही मॅच होत नाही. त्यामुळे एकतर हा ऑप्शन चुकलेला आहे किंवा पर्याय लिहिताना 52 ऐवजी 62 लिहिलेला असणार आहे, म्हणजे हे प्रश्नामध्ये फॉल्ट आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला.
प्रश्न क्रमांक 26. आता हा खूप इझी आहे बघा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. तर 26 म्हणजेच काय लिहू शकतोय? 5चा वर्ग अधिक 1 26 म्हणजे 25 अधिक 1 26. त्यानंतर 6चा वर्ग अधिक 1 36 अधिक 1 37 येईल. त्यानंतर 8चा वर्ग अधिक 1 64 अधिक 1 इथं 65 आलेला आहे. तर आता इथे काय घेऊ शकतो आपण? 9चा वर्ग. आता हे 5 आणि 6, 8 आणि 9 घेऊया इथं. 9चा वर्ग 81 अधिक 1 82 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे. तर इथे काय करूया? प्रश्न बघायचा आधी काय असतोय? आपण असं लिहू शकतो हाच प्रश्न 27 भागिले x. आता xची व्हॅल्यू काढूया. x बरोबर 27 गुणिले 30 भागिले 18. 6 पंचे 30, साइन त्रिक 18, 3 नवे 27, xची व्हॅल्यू येईल 45. गुणोत्तरामध्ये जाणार आहे हा प्रश्न. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 7चा वर्ग आहे 49. आता इथे कोणाचा वर्ग 121 आहे? 11चा वर्ग 121 असल्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31. खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं एक लॉजिक दिसते आपल्याला. 24 गुणिले 5 120 होत आहे. 120 गुणिले 6 720 होत आहे. 720 गुणिले 7 5040 होत आहे. म्हणजे इथं 4 असणार आहे, इथं 3 असणार आहे आणि 24च्या आधी कोणता संख्या आहे? एक्स असणार आहे. बरोबर 24. म्हणजे इथं कोणता अंक असल्यावर 24 उत्तर येणार आहे? तर 6 अंक इथं असला पाहिजे. वरती पण लॉजिक चेक करूया आपण. बरोबर 2 गुणिले 3 6 आणि हा 6 इथे असल्यानंतर साइन चोक 24. 24 पंचे 120. लॉजिक ए बरोबर आहे. म्हणजे तिथं काय होईल? 2 येईल गुणिले 1 2 म्हणजे 1 गुणिले 2 2 आणि 2 हा इथे आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 6. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 बघा इथे काय आहे? 53 58 75 94 115. तर इथं कोणता अंक येणार आहे असं विचारले. आता एक करू शकतोय आपण. 8चा वर्ग वजा 6 किती होतंय? 64 वजा 6 किती येईल? जे इथं 58 आहे. त्यानंतर 9चा वर्ग वजा 6 81 75 येईल, जे की इथं 75 आहे आपल्याकडं. त्यानंतर 10चा वर्ग वजा 6 100 वजा 6 94 येईल. 94 सुद्धा आपल्याकडे इथे आहे. त्यानंतर 11चा वर्ग वजा 6 121 वजा 6 115 येईल आणि आपले उत्तर काय असणार आहे मग? 12चा वर्ग वजा 6 144 वजा 6 38 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी. पण इथे मिस्टेक एक झाली आहे बघा. हा क्रमांक चुकून किती पडलाय? 53 पडलाय. हा येतोय का बघूया. इथं किती पाहिजे? 7चा वर्ग वजा 6 पाहिजे. म्हणजे 49 वजा 6 किती होणार आहे? 43च्या जागी इथं पेपरमध्ये 53 झालेला आहे, पण इथे 43 पाहिजे. म्हणजे हे लॉजिक पूर्ण बरोबर आहे, पण फक्त काय हा अंक चुकीचा दिलेला आहे, त्याने स्पेलिंग मिस्टेक असेल बहुतेक. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. 0 4 18 100 180 294. इथे कोणता नंबर येणार आहे हे विचारले. इथे कोणतं लॉजिक आहे वापरायचे बघा. 1चा क्यूब वजा 1चा वर्ग काय होणार आहे? 1 वजा 1 0 होईल. त्यानंतर 2चा क्यूब वजा 2चा वर्ग काय होईल? 8 वजा 4 4 येईल. इथं 4 आलेला आहे. त्यानंतर 3चा क्यूब वजा 3चा स्क्वेअर. 3चा क्यूब 27, 3चा स्क्वेअर 9, 18 येणार आहे. बरोबर आहे, 18 आहे. त्यानंतर 4चा क्यूब वजा 4चा स्क्वेअर 64 वजा 16 48 येईल. आता 5चा क्यूब वजा 5चा वर्ग आपलं उत्तर 48 असणार आहे. हे चेक करूया. 125 वजा 25 100 असणार आहे. इथे 100 आहे. 6चा क्यूब वजा 6चा वर्ग 216 वजा 36 180 असणार आहे. 180 सुद्धा आहे इथं. 7चा क्यूब वजा 7चा वर्ग
343 वजा 49 294. हे लॉजिक शेवटपर्यंत बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. हे प्रश्न रिपीट होत नाही असे म्हणू नका. प्रश्न हे रिपीट होणारच नाही आहेत, पण सेम लॉजिक रिपीट होऊ शकतोय. यानंतरच्या परीक्षेमध्ये तुमच्या SRPFचे जे पेपर बाकी आहेत त्यामध्ये हे लॉजिक मात्र पुन्हा रिपीट होऊ शकतंय. त्यामुळे या लॉजिकवरची प्रॅक्टिस करा तुम्ही. हे प्रश्न फक्त एक्झामला जाताना जरी तुम्ही बघून गेलात तरी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होऊ शकतोय. हे प्रश्न रिपीट होण्यासारखे आहेत. प्रश्न क्रमांक 36. 7/12च्या 6% किती? सिंपल आहे. 7/12 च्या म्हणजे इंटू घेतोय आपण आणि 6% म्हणजे 100 घेतोय. साइन दोन्ही 12. 7/200 म्हणजे काय लिहू शकतोय आपण? 7 2 गुणिले 100 लिहू शकतोय. म्हणजे 0.07 येईल, डिवाइड 2 येईल. म्हणजे 100 ज्यावेळी आपल्याला काढायचं आहे त्यावेळी आपण वरती पॉईंट देतोय. आता हेच सिम्प्लिफाय करा. 0.07 डिवाइड 2 बेत्रिक 6 बेपंचे 10 0.035. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94. 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील? असा प्रश्न आहे. 20 स्त्रियांना 150 चादरीवर वर्क करायचं आहे. हे वर्क घेऊया, म्हणजे काम घेऊया. हे आता स्त्रिया म्हणजे हे काय घेऊया? 27 दिवस. डेज दिलेले आहेत, दिवस दिलेले आहेत. किती? 27 दिवस दिलेले आहेत. तर 300 चादरीवर काम करायचं आहे, म्हणजे काम किती आहे? 300 आणि 24 दिवस दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायला सांगितलं? यम. आता हा M1 असेल, हा M2 असेल, म्हणजे M1 D1 W2 घेतो इथं आपण आणि M2 D2 W1 घेतोय. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. इथे W2 येतोय आणि इथे W1 येतोय. M1 का आहे? 20 आहे. D1 आहे 27. W2 आपल्याकडे किती आहे? W2 म्हणजे हा W2 आहे काम 300 बरोबर. M2 आपल्याला काढायचं आहे. D2 किती आहे? D2 आहे 24. हे D1 आहे, हे D2 आहे, हे W1 आहे, हे W2 आहे आणि हे M2 आहे. आता W1 का आहे? W1 आहे 150. पुन्हा लिहिते बघा मी ते व्हॅल्यू. M1 D1 W1 M2 D2 W2. आता M1 आहे 20, D1 आहे 27, त्यानंतर M2 आहे, काढायचं आहे आपल्याला, किती स्त्रिया लागणार काढायचं आहे. D2 आहे 24, W2 आहे 300 आणि W1 आहे 150. याच व्हॅल्यू इथं पुट केलेल्या आहेत. म्हणजे आता आपलं उत्तर काय येईल? M2 किती येईल बघा आपलं? 20. M2 किती येईल बघा? 20 गुणिले 27 गुणिले 300 भागिले 24 गुणिले 150. 150 दोन्ही 300, इथं 12 होईल. तिन्ही चोक 12, 3 9 27, 4 5 20. M2 आपलं किती येईल? 45. 9 गुणिले 5 45 स्त्रिया आपल्याला लागतील, त्यांना 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेल्या आहेत. फक्त हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हे होते SRPF गट 5 दोंड या पेपरमधील गणिताचे काही कठीण प्रश्न. अजून प्रश्न बाकी आहेत. या प्रश्नांचे सोपे विश्लेषण आणि उरलेल्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन येते भाग 2मध्ये. तो व्हिडिओ चुकू नये असं वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. या पहिल्या भागातील कोणत्या प्रश्नाची ट्रिक तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लवकरच भेटूया पेपरच्या दुसऱ्या भागात. थँक्यू.